नमस्कार. तर आषाढ महिना सुरू झाला आहे ना, तर आम्ही लक्ष्मीला नैवेद्य घेऊन ना मंदिरात चाललो होतो. तर चला आमच्यासोबत. तर आषाढ महिना सुरू झाला आहे आणि खेडेगावात असं म्हणतात की आखाड तळायचा. तर म्हणून आई म्हणत होते की नाही आपण आज देवासाठी नैवेद्य करूया. तर मी म्हटलं हो चालेल. तर मी इथं पटपट एका साईडला कुकरमध्ये डाळ लावली आणि नंतर पीठ मळण्यासाठी घेतलं. मी आईने विचारलं की नाही नैवेद्यासाठी काय काय करायचं. तर आई म्हणलं की नाही एखादी भाजी, वरण भात, चपाती, छोटे 7 नैवेद्य आणि कुरडई पापड, भजी ते तू तळ. मी म्हणलं हो. नंतर गार्गी आजी बाबा गेले होते गावाकडं, तर ती त्यांच्या मागे लागलेली की मला पण तुमच्यासोबत यायचं. जायचं होतं तुला बाबासोबत? जायचं होतं का? मग नाही नेलं तुला बाबांनी? नाही नेलं? आपल्याला देवबाप्पाला जायचं ना? देवबाप्पाला यायचं ना तुला? मी वरणाला फोडणी देतच होते, पण लक्षात आलं पोरगी एवढी काय शांत बसली करते आणि पोरगी काय करते. सगळा पसारा काढलाय आणि इडली दिली होती तिला, तिने सगळे तुकडे तुकडे करून. काय करत होती? तिने तो केलेला इडलीचा राडा आणि पसारा उचलून ना मी नैवेद्य करायला घेतली. मी नैवेद्य टोटल 7 केलेली आणि आमच्या दोघांपुरत्या चपात्या पण केलेल्या. भजी आणि कुरडई पापड तळायला घेतलेच होते आणि लगेच ती म्हणते शांत कशी बसली, शांत कशी बसली आहे. म्हणजे तिचा थोडाही आवाज नाही आला आणि नंतर मी जाऊन बघितलं ना तेव्हा मला समजलं मी काय करते. सगळं खाली काढून घेतलंय. तिला नको ते उद्योग इतके येतात ना. मग अशी इडलीचा पसारा, आता हे मी नंतर मग भजी, कुरडई पापड ते सगळं तळून घेतलं आणि नंतर राहिलेली भांडीनं पटपट घासून टाकले. त्याच्यामध्ये पण नाही गार्गीत किंवा देत होते ना, हे नको ते नको. चॉकलेट दिलं होतं, चॉकलेट माझ्याकडे आणून दिलं. एवढ्या ह्याच्यात मी सगळी भांडी पण घासून टाकली. मला नको नंतर आलं ना जेवण केलं तर कंटाळा येतो ना, आणि मी पटपट भांडी घासून टाकली. किचनमधल्या शेवटच्या कामाचं म्हणजे काम कधी होतं माहिती आहे का? जेव्हा ही स्टेप आपण पूर्ण करतो तेव्हा इतका आनंद होतो की नाही. असं होतं आता काम संपलंय, आता आराम करायचा दिवसभर. किचनमधलं काम ह्या गोष्टीने पूर्ण होतं जेव्हा एक गोष्टीपर्यंत आपण पोहोचतो. नंतर मग आम्ही घेतला होता आवरण्यासाठी. गार्गीला आंघोळ घातली पटपट आणि तिला इतकी थंडी वाजली होती ना, म्हणजे तिने टॉवेल जोडलंच नाही. आणि नंतर मी तिला छान असा येलो कलरचा फ्रॉक घातला, पण नंतर तो मला नाही आवडला. मी नंतर तो चेंज केला. नंतर म्हटलं मी पण पटपट तयार होते आणि तुम्हाला माझा साडीचा लुक दाखवते. तर पटपट मी माझा बेसिक मेकअप केला, म्हणजे मॉइश्चरायझर क्रीम वगैरे ती लावली. आणि आम्हाला जायचं पण लांब नव्हतं, कारण की ते लक्ष्मीचं मंदिर होतं ना ते गावामध्येच होतं. म्हणून त्यासाठी मी छान अशी तयार झाली आणि म्हटलं थोडीशी लिपस्टिक पण लावावी म्हणून थोडीशी नॉर्मल मी थोडीशी लिपस्टिक लावली. आणि ती मला सूट होते की नाही ते सांगा नक्की. कशी वाटते लिपस्टिक माझी? मीच मला माझी छान होते. आणि लक्ष्मीसाठी ना नैवेद्य मी डब्यातच भरत होते, कारण की तिथे गेल्यावर मी ना देवीच्या तिथं ठेवणार होते. मग आता ना कसं न्यायचं म्हणून मी तो सगळा नैवेद्य डब्यामध्ये भरून घेत होते. तर घरातल्या देवासाठी पण मी 2 छोटे नैवेद्य बनवले होते. त्याच्यावर मी वरण भात आणि बाकीचे कुरडई पापड ते पण टाकलं होतं. आणि हे नैवेद्य मी आधी देवाला मांडणार होते आणि नंतर गावात जाणार होतो आम्ही. आणि इथं पण गार्गी लोडबुड करत होती. तर आम्ही दोघींनी देवाला नैवेद्य दाखवला. आणि तुळशीसाठी पण मी 2 नैवेद्य केले होते, म्हणून मी तुळशीला नैवेद्य मांडायला गेले. तेव्हा मला हे छान असं जास्वंदाचं फूल दिसलं, म्हणलं देवाला मांडावं. आणि हे चांदणीचे पण फुलं होते, हे पण 2-3 मी घेतले. मी आणलेली जास्वंदीची फुलं आणि टगरची फुलं मी देवाला छानपैकी अशी मांडली. आणि गार्गीचा ड्रेस चेंज केला आणि आम्ही निघालो होतो. आणि आम्ही दोघे वाट बघत बसलो होतो. गार्गीचं आवरलंय, गार्गीच्या डॅडीचं थोडासा उशीर झाला आवरायला. मग आम्ही पोहोचतो देवीच्या मंदिरामध्ये. मी तिथं देवीला नैवेद्य मांडत होते, सगळे पूर्णपणे तयार केले होते. इतकं छान वाटत होतं ना, म्हणजे गार्गीने पण त्या देवाचा आशीर्वाद घेतला. छान असं डोकं टेकून पूर्ण डोकं टेकवलं आणि पाय पडली ती. मग मी लक्ष्मीला हळदी कुंकू वाहिलं आणि
आशीर्वाद मागितला की सुखाचं ठेव म्हणून. मग घरी जाताना छोटे छोटे 15वाले ना डुप्लिकेट फ्लावर दिसले, मी त्याच्यातले 2 घेतले आणि निघालो आम्ही घरी. बाय बाय.